हिंदू धर्मात गुढीपाडवा हा सण नवीन वर्ष असतो. या दिवशी श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्या ग्रहांचा अद्भुत मेळावा पाहायला मिळणार आहे. यंदा गुढीपाडव्याला शश राजयोग, अमृत सिद्धियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग असणार आहे. याच्यामुळं काही राशीच्या लोकांवर मंगळ आणि शनिदेवाची कृपा बरसणार आहे. त्यापैकी एक रास म्हणजे वृषभ रास. गुढीपाडव्याला 3 शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळं वृषभ राशीच्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात अनेक चांगल्या संधी देणार आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे. तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होणार आहेत. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळणार आहेत. या काळात आयुष्यातील अनेक संकट दूर होणार आहेत. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे. मिथुन रास. गुढीपाडवा हा मिथुन राशीच्या लोकांना अच्छे दिन घेऊन येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येणार आहेत. अचानक धनलाभ होणार आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळणार आहे. राजयोगामुळं काही अडचणी दूर होणार आहेत. न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना यशासोबत काही मोठी जबाबदारी मिळणार आहे. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा लाभदायक ठरणार आहे. या काळात उत्पन्नाच्या नवीन माध्यमातून पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होणार आहे. या राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होणार आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगलं यश लाभणार आहे. घरातील लोक आनंदी असणार आहेत. मकर रास. शश राजयोगामुळं या राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल. सर्व कामं विना अडथळा पूर्ण होतील. आईवडिलांच्या मदतीनं प्रगतीचा मार्ग सापडेल. जुने वाद संपुष्टात येतील. मेष रास. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा या वर्षाचा राजा आहे. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी शुभ असेल, कारण गुरुच्या शुभ स्थितीमुळं तुम्हाला फायदा होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील. गुढीपाडव्याला होत असलेल्या शश राजयोगामुळं या राशीच्या व्यक्तींना भौतिक सुख लाभेल. धनलाभाचे योग आहेत. या कालावधीत नवीन वाहन खरेदी करणं शुभ ठरेल. कर्क रास. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे. सोमवारपासून प्रतिपदा तिथी सुरू होतीये. तुमच्या राशीवर शनीच्या धैर्याचा प्रभाव आहे. नवीन वर्षात तुम्हाला या प्रभावापासून थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. कुंभ रास. तुमच्या राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी या वर्षाचा मंत्री आहे. या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा राजा आणि शनी मंत्रीपदासाठी लाभदायक ठरेल.